तुमच्यासोबत जर असं व्हायला नको असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रसाद आणि ही माझी बायको नेहा. आम्ही आलोय 11 दिवसांसाठी बालीला. एकापेक्षा एक बीच, टेम्पल, कॅफे, ऍक्टिव्हिटी, सुंदर व्ह्यू आणि जबरदस्त स्टे हे सगळं बालीमध्ये आहे. पण सगळेच जण याचा अनुभव घेत नाही. फक्त वॉटर स्पोर्ट, फेमस आणि क्राऊडेड प्लेसेस व्हिजिट करतात आणि जातात. आणि म्हणूनच आम्ही फिरणार आहोत हिडन प्लेसेस, तुम्ही कधी न केलेल्या ऍक्टिव्हिटी आणि स्टे असे की तुम्ही बालीला येऊन इथेच राहणार. आज आहे आमचा दुसरा दिवस. आरामात उठलो, रेडी झालो आणि गेलो ब्रेकफास्टला. बालीला सगळ्याच हॉटेलमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ब्रेकफास्ट रेडी असतो. आजच्या दिवसाची सुरुवात केली जगातल्या सर्वात मोठ्या गरुडा विष्णू मूर्तीपासून. आपल्या इथून येणारी बरीच लोक इथे येत नाहीत, पण तुम्ही बालीला येणार असाल तर मी सांगतोय म्हणून इथे नक्की या. या प्लेसचं नाव आहे GWK कल्चरल पार्क. हा आहे त्यांचा पार्किंग एरिया. इथून होतो पिकअप तिकीट काउंटर जवळ जाण्यासाठी. इथे तिकीटचे 2 प्रकार आहेत, पूर्ण वर जाण्यासाठी आणि चालत जवळचे प्लेस फिरण्यासाठी. आता आपण पहिले जाऊया या गाडीने वर. गाडीतून उतरलो आणि जवळून बघतोय तर काय मोठी आणि काय भारी दिसते यारी मूर्ती. बाहेर फोटो काढून झाल्यावर आत गेलो आणि आत जाताच मस्त म्युझिक ऐकू आलं. आज जास्त काही बघण्यासारखं नव्हतं म्हणून गेलो दुसऱ्या प्लेसवर. करत निघालो एक्झिट कडे आणि आलो नेक्स्ट स्पॉटवर, जे आहे सुलवान बीच. जास्त आयटनरी मध्ये पांडवा किंवा मेलास्ते बीच असतो, पण नॉर्मल बीचवर काय आपण नेहमीच जातो, म्हणून आम्ही आलो सुलवान बीचवर. फोटोसाठी चाललेली कसरत बघून आम्ही गेलो पाण्यामध्ये. लगेच नेहाने माझ्या हातात दिला फोन आणि केली पोज द्यायला सुरुवात. हे मला वाटतंय प्रत्येक कपल मध्ये होत असेल. नंतर मी पण एकाला फोन दिला आणि आम्ही पटकन व्हिडिओ आणि फोटो काढले. आता हा भाई तर मस्त सर्फिंगला गेला आणि ही दोघं शिकार शोधत होते. प्लेस जेवढी आवडली तेवढी मेहनत आहे यायला आणि वर चढायला. फेमस स्पॉटवर आलो आणि गर्दी नाही असं कसं होईल? तर आता आम्ही आलोय केचक डान्स शो आणि उलवातू टेम्पल बघायला. गर्दी एवढी होती की टेम्पल बघायला न जाता डायरेक्ट लाईन मध्ये गेलो. ऑफलाईन सेम डे बुकिंग करणाऱ्याला 1 ते 2 तास लाईन होती. नशीब आमच्याकडे ऑनलाईन तिकीट होतं. रोज संध्याकाळी 6 ते 7 हा शो असतो, पण आज त्यांना 7 ते 8 हा सेकंड शो ठेवायला लागला, एवढी जास्त गर्दी होती. पण हा स्पॉट टेम्पल आणि डान्स पेक्षा जास्त इथल्या चोरटा माकडांचा बालेकिल्ला वाटतो. तुम्ही इथे यायच्या अगोदर ऑनलाईन तिकीट काढा. एक्स्ट्रा सामान अजिबात आणू नका आणि जे आणलंय ते नीट सांभाळा, नाहीतर असा चढावा देऊन गोष्टी परत मिळतील, पण माकड पळाला नाही तर. इथे तिकीट सोबत डान्स बद्दल माहिती दिली जाते. केचक डान्स हा रामायणाच्या स्टोरीवर बेस ऍक्ट आहे. याचे मी सेपरेट व्हिडिओ करेन. सुंदर दिवसाची शेवट केली कॅन्डल लाईट डिनरने. रूफटॉप सेटअप नियर टू जिंबारन बे बीच. खूप चांगलं व्हेज आणि नॉनव्हेज इंडियन फूड होतं. सगळं संपवून आम्ही आलो हॉटेलवर. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. मोस्ट व्हिजिटेड प्लेस नुसा पेनिडाला. तिथे करूया स्नॉर्कलिंग आणि बरंच काही. तोपर्यंत